श्रीरामपूरमध्ये शिक्षकाकडूनच मुलींशी असभ्य वर्तन करण्यात आलंय। अयोग्य वर्तन केल्याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल आहे। शिक्षकाला पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। जवळपास म्हणजे आधी ती मला सांगत होती का असा त्रास होतो, पण मग आम्ही ते करणार होतो ट्रीटमेंट, पण मग असं नव्हतं माहिती का सरांनी अशा काही गोष्टी केल्यामुळं असं काही झालेलं आहे म्हणून। ती शाळेतून आली जवळपास 6 वाजता, तर तिने सांगितलं, आलेल्या आजीला सांगितलं आणि सांगून पण आजीला म्हणते की पप्पाला नको सांगू, पप्पाला सरांना जर हे केलं तर सर मला हे करतील, मारतील। मग तिच्या आजीने मला माझ्याजवळ आणलं। मग मला असं सांगितलं का सरांनी माझं संग असं केलेलं आहे, असं म्हणजे वेगळंच काहीतरी केलं सरांनी माझ्या संग। मग आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला आलो। पोलीस स्टेशननंतर आल्यानंतर त्यांनी लिहून घेतली, FIR वगैरे लिहून घेतली। त्याच्यानंतर मेडिकल वगैरे झालेलं आहे, सगळं काही झालेलं आहे। मेडिकल चेकअप पण केलेलं आहे, त्याच्यामध्ये आलेलं आहे का हे सगळं केलेलं आहे सरांनी। आणि ह्या आम्ही अशा गोष्टींनुसार केलं आहे का आज आमची मुलगी आम्ही काय दुसऱ्या शाळेत ॲडमिशन करू शकतो तिचं, पण मग दुसऱ्या पण मुली असू शकताय ना, आमची असली एखादी दुसरी पण मुली घडू शकतंय। दुसरीमध्ये शिकणाऱ्या अतिशय लहान मुली, बालक मुली, गोंडस मुली, त्यांच्यावरती त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी अतिशय घाणेरडे कृत्य केले। ज्यावेळेस त्या मुलींना आम्ही पोलीस स्टेशनला आणलं, पोलीस स्टेशनमधून आम्ही पोलिसांनी मेमो दिला, आम्ही जिल्हा रुग्णालयात गेलो। अक्षरशः अंगाला थरकाप येत होता। ज्यावेळेस ते डॉक्टर त्या मुलींना तपासत होते ना, तर त्या मुली अक्षरशः ओरडत होत्या जोरजोरामध्ये। आणि ज्यावेळेस डॉक्टरने तपासलं, डॉक्टर संग मी चर्चा केली, तर डॉक्टरने सांगितलं का ह्या ज्या जखमा आहे ह्या आजच्या नाही आहे, ह्या कालच्या नाही आहे, या जखमा फार जुन्या आहेत। म्हणजे तो शिक्षक बघा किती दिवसापासून त्या मुलांवर अत्याचार करत होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।